तुम्ही कधी खाल्ले का अशी भरपूर लेयर्स पडलेली लाटवडी? चव तर काय जबरदस्तच लागते. चला तर आज आपण बघणार आहोत सांगली साताऱ्याच्या फेमस अशा लाट वड्या कुरकुरीत. चला मग पटकन रेसिपी सुरू करू. त्याआधी जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका अशाच नवीन नवीन रेसिपी पाहण्यासाठी. त्यासाठी आता मी गॅस लावून घेते. गॅसवर कढई ठेवून देते. तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉन पण क्लिक करायला विसरू नका. कढई गरम होऊ द्यायची. त्यानंतर त्यामध्ये टाकून द्यायचं पोहे खाच्या चमचनं 2 चमच कराळ. कराळ हे कमी गॅसवरच भाजून खरपूस घ्यायचं. हे कराळ भाजून इथं तयार झालेला आहे. मी आता काढून घेते याला. नंतर अर्धा चम्मच धने यामध्ये भाजून घेते. धने पण भाजून तयार आहेत. आता धने पण काढून घेते प्लेटमध्ये मी. नंतर इथं मी खिसून सुकं खोबरं घेतलेलं आहे ते यामध्ये टाकून देते आणि खरपूस तांबूस रंग येईपर्यंत भाजून घ्यायचं. असं कुरकुरीत भाजून घ्यायचं. यामध्ये तेलाचा एक पण थेंब न घालता सर्व जिन्नस भाजून घेतलेले आहेत. कराळ भाजल्याच्या नंतर त्यामध्ये टाकून देते 2 चमच पांढरे तीळ. हे पण पांढरे तीळ कमी गॅसवरच भाजून घ्यायचे. नंतर तिळासोबत टाकून देते 1 चमच खसखस. आता हे पण भाजून तयार आहे. हे पण काढून घेते. ते भाजून घेतलेले पण सर्व थंड झालेला आहे. आता याला लगेच घेते मिक्सरला फिरवून. यामध्ये थोडं पण पाणी न घालताच मिक्सरला थोडं बारीक फिरवून घ्यायचं. लई पण बारीक फिरवायचं नाही, थोडं आबडधोबड फिरवून घ्यायचं. आता फिरवून घेते याला. ही इथं असं बनवून तयार आहे. आता प्लेटमध्ये काढून घेते हे. इथे सुकं खोबरं पण असं प्लेटमध्ये काढून थंड करून घेतलेलं आहे. आल्याला हातानं चुरा करून घ्यायचा. मिक्सरला वाटलं तर याचं तेल सुटतं, त्यामुळे मिक्सरला काढून घ्यायचं नाही. इथे चुरा करून तयार आहे. आता या मसाल्यात हे टाकून देते. नंतर त्यामध्ये टाकून देते लाल तिखट. तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही लाल तिखट टाकू शकता यामध्ये. थोडे जिरे. जिरे तुम्ही मिक्सरला फिरतावेळी काढले तरी पण चालतं किंवा असे टाकले तरी पण चालतं. मी असे टाकून घेतलेले आहे. यामध्ये चवीप्रमाणे मीठ. नंतर यामध्ये टाकून देते थोडासा कांदा लसूण मसाला. नंतर टाकून देते काळा मसाला किंवा येसूर असतो ना ते पण टाकलं तरी पण चालतं. आता याला मिक्स करून घ्यायचं.
नंतर यामध्ये टाकून देते 2 चमच तेल, परत मिक्स करून घेते। नंतर यामध्ये टाकून देते अशी बारीक करून घेतलेली कोथिंबीर। आता हे मसाला बनून तयार आहे इथे आपला। तर आता आपण लाटवडीसाठी कणिक मळून घेऊ। त्यासाठी मी इथे 1 वाटी बेसन पीठ घेतलेला आहे। नंतर त्याच वाटीनं यामध्ये टाकून देते 1 वाटी गव्हाचं पीठ। दोन्ही प्रमाण समप्रमाणाने घ्यायचं। आता याला करून घेते मिक्स। इथे मिक्स करून घेतलेला आहे। आता यामध्ये टाकून देते थोडीशी हळद। नंतर यामध्ये टाकून देते थोडा चिमूटभर ओवा। नंतर यामध्ये टाकून देते थोडा चिमूटभर ओवा। नंतर यामध्ये टाकून देते थोडं चवीप्रमाणे मीठ। मिक्स करून घेते आता हे सर्व जिनस परत एकदा। नंतर यामध्ये टाकून देते 2 चमच कडकडीत गरम करून घेतलेलं तेल। आता सर्व इथे मिक्स करून तयार आहे। आता यामध्ये थोडं थोडं पाणी घालून घट्टसर कणिक मळून घ्यायचं। सळसळीत नाही मळून घ्यायचं। इथे कणिक मळून असं घेतलेलं आहे मी इथं। कणिक मळून पण तयार आहे आपलं। कणिक मळून तयार झालेलं आहे। इतकं घट मळून घ्यायचं कणिक। आता आपण घेऊ लाटीवडी बनवायला। आता घेऊ आपण लगेच इथे लाटीवडी बनवायला। आता कणिकाचा घेते मी इथे गोळा तोडून। आपण जशी पोळी लाटतो तशी लाटून घ्यायची। आता गोळा बनवून घेतलेला आहे। आता या पोळपाटाला जर चिटकत असला उंडा तर थोडं तेल लावून घ्यायचं आणि पोळी ही लाटून घ्यायची। थोडी जाडसरच राहू द्यायची, पातळ पण नाही राहू द्यायची जास्त। आणि सगळं सर्व साईडनं सारखी लाटून घ्यायची। इथे अशी पोळी लाटून तयार आहे आपली। आता पोळी ही जरा थोडी पलटून घेऊत आपण। आता इथे लाटून घेतलेली आहे अशा पद्धतीने पाहू शकता तुम्ही। आणि परत थोडंसं लाटून घेते इथे। आता करून घेतलेला मसाला यावर सर्व साईडनं भरून घ्यायचा। जास्त कडनं नाही भरायचा, अधूनमधून भरून घ्यायचा अगोदर। सर्व साईडनं सारखाच भरून घ्यायचा, असा भरपूर सारा। इथे सारण भरून तयार आहे आपलं, पाहू शकता तुम्ही। परत याला थोडंसं असं हलक्या हाताने लाटण्यानं दाबून घेते। गच बसनी यामुळे सारण। थोडंसं इथं परत टाकून देते, परत लाटण्यानं भरून घेते। आता याचा गोल असा रोल बनवून घ्यायचा। रोल भरताना इथं थोडंसं गच्च दाबून घ्यायचं, परत असंच करत राहायचं। आता अगोदर साईडचं कट करून घ्यायचं। आता 1-1 इंचच्या थोडे कांड्या एवढाले बोटाच्या असे काप करून घ्यायचे। इथं असे कट करून तयार आहेत आपल्या वड्या। आता थोडंसं हलक्या हाताने असं मधोमध दाबून घेते। इथे अशा लाटवड्या बनवून तयार आहेत। आता आपण यांना उकडवून घेऊत। तर त्यासाठी आता मी गॅस लावून घेते आणि गॅसवर कढई ठेवून देते। नंतर त्यामध्ये टाकून देते पाणी।
आता यामध्ये मी पाणी टाकून दिलेलं आहे. इथं पाण्याला पण उकळी आलेली आहे थोडी थोडी, त्यावर टाकून ठेवून देते. आता मोदक उकडायची चाळणी, त्यावर चाळणीला तेल पण लावलेलं आहे. नंतर त्यामध्ये ठेवून देते आपण काप करून घेतलेल्या वड्या सर्व. इथं वड्या ठेवून सर्व तयार आहेत. आता यावर झाकून घेते एक छोटी प्लेट. आता याला वाफाळून घ्यायच्या चांगल्या. आता वरची प्लेट काढून बघू आपल्या वड्या उकडल्या असतील. हे इथं पाहू शकता, अशा आपल्या वड्या उकडून तयार आहेत. आता आपण यांना थंड करून घेऊ. इथे अशा वड्या थंड झालेल्या आहेत. आता आपण यांना लगेच घेऊ तळून. तेल तापायला ठेवलेलं आहे आणि तर तेल पण गरम झालेलं आहे. आता त्यामध्ये टाकून देते आपण थंड करून घेतलेल्या वड्या. आता सोडून देते यामध्ये वड्या आपण. आता तळून घेते या वड्या. अशा कमी गॅसवर तळून घ्यायच्या, अशा कुरकुरीत. थोडं याला आलटी पलटी करून घेते आता. इथे वड्या अशा आपल्या तळून तयार आहेत. आता मी यांना काढून घेते. अशा खुसखुशीत पाहू शकता तुम्ही, कुरकुरीत तळून तयार झालेल्या आहेत. आता राहिलेल्या वड्या मी तळून घेते इथे. आवाज तर येतच असं ना अशा कुरकुरीत लाटवड्याचा. इथे बनवून तयार आहेत अशा कुरकुरीत लाटवड्या. इथं अशा आपल्या भरपूर सारे लेयर्स पडून तयार झालेल्या आहेत कुरकुरीत लाटवडी. कशी वाटली रेसिपी कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. भेटूत अशा साध्या सोप्या रेसिपी सोबत. तोपर्यंत मजेत राहा, खुश राहा, आनंदात राहा आणि एक महत्त्वाची गोष्ट खात राहा.